तर नमस्कार मंडळी. तर बघा मंडळी, आज तोच दिवस, 30 तारीख आणि तोच वार. आणि मंडळी तुम्ही बघू शकता की 12 वाजून 45 मिनिटावरती आमच्या दोघांचं लग्न झालं होतं 2009 मध्ये. तर मंडळी बघा, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आपण सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. कधी कधी मला असा प्रश्न पडतो की नक्की कोणाकोणाच्या धन्यवाद किंवा आपले आभार मानावे, कारण की एवढे कमेंट, मेसेज आणि कॉल सुद्धा असतात. आता ही व्हिडिओ मी माझा मोबाईल फ्लाईट मोडला टाकून मी शूट करत आहे. तर म्हणजे आज आहे ना, एक म्हणजे म्हणतात ना की एक आनंदाची गोष्ट न असता आज दोन आनंदाच्या गोष्टी आहेत. काय बरी ताई आहे की नाही? तर मंडळी, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि शुक्रवार आहे 8 मे 2026. आणि आपल्या सर्वांना माहितीच असेल की आमचा आयुष हा 10वीला होता आणि आयुष आमचा पास झालेला आहे. काय म्हणतो आयुषने आम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला मोठं गिफ्ट दिलेलं आहे. तर मंडळी, खरंच आपल्या सर्वांचा आशीर्वाद होता आणि आपल्या सर्वांच्या खूप चांगल्या शुभेच्छा होत्या. काही लोकांनी वाईट शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे वाईट शुभेच्छा नाही, वाईट म्हटलेलं आहे की होत्याच नव्हतं. चला असून द्या, त्यांचे पण धन्यवाद करतो मी. आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, आपल्या सर्वांच्या आपुलकीमुळे आज हा आमचा जो आजचा आनंदाचा दिवस आहे, यामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा आणि ह्या दिवसामध्ये तुम्ही आहातच. काय वर्षा? होय. तर आयुष पास झालाय. आयुषला बघूया, आयुषला काय बोलायचं. आयुष काय म्हणतोस? 10वी पास झाल्यास कसं वाटतं तुला आणि किती पर्सेंटेज पडलेत किंवा तुझा जो आता जो काही क्षण आहे त्याबद्दल तू काय बोलशील? पहिला मोबाईल घेतला हातात आणि सीट नंबर टाकताना हात थोडा म्हणजे व्हायब्रेट होत होता, किती पर्सेंट किती नाही. आणि जेव्हा ओपन केलं माझ्याकडे 60% आले, तेव्हा ज्या टायमिंगचा जो हॅपीनेस होता ना, भारी वाटलं. 65% पडले. तर आयुषपेक्षा मेन आम्हाला मोठा आनंद झालाय. का बाय, तुला का आनंद झाला? आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून की लग्नाचा वाढदिवस नाही, आयुष म्हटलं रिझल्ट काय, तर रिझल्ट काय जीवामध्ये लागत होती. तर बघा म्हणते, एक आई म्हणतात ना, आईच्या डोळ्यामध्ये तो आनंद दिसून येतोय. तर खूप छान. आयुष, खरंच तुझे धन्यवाद की आजच्या दिवसामध्ये तू खूप मोठं म्हणतात ना, म्हणजे मध्ये म्हणतो आम्ही आठवू असं काही आम्हाला दिलेलं असतो. तर नक्कीच परी, काय दादांनी अभ्यास कसा केला? चांगलं केला. नक्की. चांगली मार्क पण आले, अशीच पुढच्या वर्षी आले पाहिजे. नक्की ना? पण तुझा धाक होता त्याला, तू त्याला दम द्यायचीस, मारायचीच, कुटायचीस. आणि तो फोन घेतो नाही घेत, मोबाईल घेतो नाही घेत, कुठं चाललंय, काय चाललंय हे सर्व तू सांगायचीस. आमच्या घरातली रिपोर्टर म्हणजे आयुषची जर मोबाईल घेतला रात्री असो किंवा काय, आयुष कधी पण यांनी कधी काही पण करून द्या, त्याची सर्व माहिती आम्हाला आमच्या आयुषी परी द्यायची. भले तो अभ्यासासाठी पण काढत होतो लगेच. मग कसं वाटतंय तुला दादा आज पास झाले? कसं वाटतंय? मस्त वाटतंय. नक्की जे पण डोळे सांगतायत. वाढदिवस आहे आणि आपण सर्वांना खूप शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे. परीचा पण रिझल्ट भेटलेला आहे. परी पण आमची पास झालेली आहे. आणायचा रिझल्ट आम्ही गावी गेलो आलेला आहे. आई शपथ, म्हणजे पप्पाचं केस खाली आज. म्हणजे पण स्कूल मध्ये आम्हाला रिझल्ट दाखवलेलं गावी जायच्या आधी. आमच्या जेव्हा फायनल एक्झाम होतं ना, तेव्हा आम्हाला सर्व रिझल्ट दाखवलेले, पास झालेली. ओके, म्हणजे तू पास झाली त्याचा आनंद तू एकटीच येते का? तोंडामध्ये सांग परत सांग, आहे की नाही? म्हणजे एकटीच मजा घेतेस का? दादा पास झाला, तू पास झाली, आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर चला वर्षा, कसं वाटतंय तुला? एक आई म्हणून मी विचारतो की कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. आधी ऐकून तर घे ना. म्हणजे आई म्हणजे म्हणतात ना, आता बोलते ना, तूच बोल. काय नाही, खूप चांगलं वाटतंय. तर मस्त आयुष, खूप छान. आणि असेच प्रगती करत पुढे पुढे. काय चला म्हणते, त्या सर्वांचे धन्यवाद.